राज्यभरातून आलेले मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झालेत। आझाद मैदानात आता नेमकं काय वातावरण आहे आपण बघूया। मी ऐकलेला वाचलेला स्वर्ग आज प्रत्यक्षात पाहत आहे। काय आहे ते? उर्वशी, रंभा, अरी आहे की परी? नाही, यापैकी येथे काहीच नाही। माझ्या अनेक माता भगिनी येथे विवळत पडल्या आहेत। त्यांच्या आक्रोशांनी वेदनांनी येथील परिसर दणाणून गेला आहे। शोक संवेदनांनी माझ्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत आहेत। माझ्या प्रिय भाऊ दादांनो, आता तरी तुम्हाला पुरती जाग आली आहे का? आपल्या राज्यकर्त्यांनी या सह्याद्रीची, या समुद्राची उपेक्षा केली। म्हणूनच तर आज हा महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र मुलूक या नराधमांच्या टाचेखाली गेलाय। तोच सह्याद्री तुम्हाला हाक मारतोय, तो समुद्र तुम्हाला हाक मारतोय। महाराष्ट्र, समुद्र आणि सह्याद्री एक होतील तर अखंड भारतातील जुलूमशाही हादरेल। प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती मराठ्यांच्या मनगटात आणि मस्तकात आहे। ते मनगट इतरांना मुजरे करण्यासाठी नाही, ते मस्तक या सत्तेपुढे झुकवण्यासाठी नाही। तुमच्या मस्तकात उसळत आहेत त्या प्रक्षुब्ध सागराच्या लाटा आहेत। तुमच्या हृदयात धडधडत आहेत ते संतप्त सह्याद्रीचे कडाडून कोसळणारे कडे आहेत। तर मग चिंता कसली करता? निशब्द झालेल्या कळ्यांनो आणि हळूवार उमलणाऱ्या पाकळ्यांनो, तुम्ही माझ्यासाठी रडायचं नाही। तुम्ही माझ्यासाठी रडायचं नाही, स्वतःसाठी लढायचं आहे। स्वतःच्या अश्रूंच्या पाण्याने स्टेजवरती नम्र विनंती करतो। स्टेजवरती माझे बांधव जे आलेले आहेत त्यांना माझी नम्र विनंती। निशब्द झालेल्या कळ्यांनो आणि हळूवार उमलणाऱ्या पाकळ्यांनो, तुम्ही माझ्यासाठी लढायचं नाही, स्वतःसाठी लढायचं आहे। स्वतःच्या अश्रूंच्या पाण्याने हृदयातली आगही विझत नाही, ते अश्रू जगातला वनवा काय विझवणार? तू शिवबाला मोठे करणारा जिजाऊची वारसदार आहेस। तू शत्रूवर तुटून पडणाऱ्या ताराबाईची तलवार आहेस। तू जुलमी सत्तेविरुद्ध लढणाऱ्या राणी लक्ष्मीची हाक आहेस। तू अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करणारा सावित्रीची लेक आहेस। महाराष्ट्राच्या महासागरातील अफाट सुसाट लाटांनो, लाटांच्या शंख शिंपल्यातील माणिक मोत्यांनो, तुमच्या तारुण्याची शक्ती मौज मजेत घालवू नका। आठवा तो शिवछत्रपतींचा दिव्य वारसा आणि पराक्रम आणि मराठमोळ्या लेकींच्या जीवावर सुलतान उठले असताना सैराट संस्कृतीच्या झिंगाट विकृतीवर ताल धरून झिंगाट होऊ नका। आणि काही शब्द माझ्या शासन नावाच्या यंत्रणेसाठी। माझ्या मायबाप सरकार हो, तुम्ही माझ्या कुटुंबाला मदतीचा हवा तो हात दिलात, पण त्यावर मी समाधानी नाही। म्हणूनच तर कोटी कोटी मराठा बांधव आज माझ्यासाठी येथे एकत्र जमले आहे। रक्ताचे पाणी आणि हाडाचा मणी करून शेतीत अहोरात्र घाम गाळणाऱ्या माझ्या बळीराजाचा कितीदा बळी घेता? त्याचा मुलगा आज पदवीधर झालाय, पदव्यांची माळ गळ्यात घेऊन फिरतोय, पण केवळ मराठीच्या पोटी जन्माला आला म्हणून सरकार दरबारी भीक मागतोय। मला नोकरी द्या, मला चाकरी द्या, मला आरक्षण द्या, मला भाकरी द्या। माझ्या मुलाबाळांच्या पोटासाठी तरी मला आरक्षण द्या। त्याचा हाच आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय आज हेच सांगत आहे, उठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो। हे मराठी मनांचे, मराठी जनांचे राज्य, शिवबाचे स्वराज्य आणि शाहू फुले आंबेडकरांचे सुराज्य आहे। हे कायद्याचे राज्य लोकांच्या कल्याणासाठीच आहेत, पण यातीलच एखादा कायदा आमच्या मुळावर पडत असेल, आम्हाला उद्ध्वस्त करत असेल, तर त्यात बदल हा शासन व्यवस्थेला करावाच लागेल। कारण कायद्याचे राज्य सर्वांचेच आहे, जगण्याचा अधिकार सर्वांनाच आहे। मी तुमच्याशी विवेकी मूल्य परिवर्तनाचा कृतीशील संवाद करू इच्छिते। मतांच्या झोळीवर सत्तेची पोळी भाजणारे येतील आणि जातील। समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करण्याचे दिवस आता संपले। कोपर्डीच्या तुमच्या या श्रद्धासाठी एकच निर्धार करा, तुझी लढाई ही तुझ्या अस्तित्वाची निशाणी आहे। तुझी लढाई ही तुझ्या अस्तित्वाची निशाणी आहे, ती कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, हे लक्षात ठेव। माता भगिनींना संरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद। आपण बघतोय लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव हे आझाद मैदानावर जमले आहेत आणि मराठा तरुणी आपल्या मोर्चांच्या मागण्या संदर्भात आपलं शिष्टमंडळ आपल्याला माहिती सांगायला येणार आहे। आतापर्यंत आपण सकाळपासून आपल्या संयम आणि शिस्त दाखवलेला आहे।
आपल्या आजूबाजूला आपल्या माता भगिनी बसलेल्या आहेत. आपण सर्वांनी त्यांची काळजी घेऊन कुठलाही हालचाल करायची नाहीये. छत्रपतींचे मावळे आहोत आपण. शिस्त आणि शिस्त याचं पालन करायचंय. कुणीही आपली जागा काही मिनिटं सोडायची नाहीये. आपल्या जातीची आपल्या समाजाचा हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण आजपर्यंत लढत आलो आहोत. काही मिनिटं आपण नक्कीच अजून संयम दाखवणार आहोत. प्रचंड करोडोच्या संख्येने आपला समाज माता भगिनी इथे आलेल्या आहेत. देशभरातून हॅलो हॅलो एक 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 सूचना आहे. एक मेडिकल इमर्जन्सी आहे राईट हँड साईडला. जरा त्याच्यासाठी गेट वरती जागा जरा सोडा आणि अँब्युलन्सची व्यवस्था असेल तर ताबडतोब करावी. फॅशन स्ट्रीटच्या रोडला एक मेडिकल इमर्जन्सी आहे. कृपया लक्ष द्या. फॅशन स्ट्रीटच्या रोडला एक मेडिकल इमर्जन्सी आहे. कृपया अँब्युलन्सची सोय तिथे ताबडतोब करा. अँब्युलन्सची सोय ताबडतोब करा. धन्यवाद. स्टेजच्या डाव्या बाजूला आपल्या एका भगिनीला काही त्रास झालेला आहे. त्यासाठी अँब्युलन्स ताबडतोब तिथे पोहोचवायची आहे. सगळ्यांनी काळजी घ्यायची. स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांनी जगाला जगावं कसं असं शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी जगाला मरावं कसं असं दाखवलं ते छत्रपती संभाजी महाराज. आणि यांना स्मरून निजामची लेक तुमच्या समोर उभी आहे. अरे आमच्याच वाटेत येऊन आमच्याशीच वाटमारी करणाऱ्यांना त्यांच्याच वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे मराठ्यांचा. कधीतरी या मातीचा ढेकूळ हातात घ्या. घ्या तो कधीतरी हातात घ्या. पाण्यात टाका. पाण्यावर तांबून स्तवंग उठेल. तो मातीसाठी खर्ची पडलेल्या माझ्या माझ्या मावळ्याच्या रक्तात जात असेल. अरे कोण आहेत मराठे? काय आहेत मराठा समाजाच्या वेदना? मराठा शेतकऱ्यांच्या वेदना? विद्यार्थ्यांना भोगावं लागणारा मानसिक अत्याचार. आजचा मराठा समाज हा भूमिहीन दिशाहीन झालेला, शिक्षणापासून नोकरीपासून वंचित असलेला मराठा समाज. अरे हेच काय कमी होतं का? ही घटना मांडली ती म्हणजे अॅट्रॉसिटी. आज अॅट्रॉसिटीच्या नावाखाली लाखोंनी खोटे खटले दाखल होतात. अरे ज्या मराठ्यांनी आईच्या मायेने सर्व जातीच्या लोकांना एकत्र ठेवले, संरक्षण दिले, आरक्षण दिले, त्यांच्यावर जागे दिवस आलेत. त्यामुळे होणाऱ्या मनाच्या वेदना आणि होणारा संताप आपल्याला आज या गर्दून दिसून येतोय. 7 ते 70% मिळालेली कालची पोरं डॉक्टर कलेक्टर होतात आणि आमच्या मराठ्यांच्या पोरांना 90% सुद्धा ते शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी वणवण भटकतात. आणि कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतात, ज्या देशातील सर्वात मोठी लोकशाही, सर्वोत्कृष्ट संविधान, ज्याची जगभर ख्याती आहे, त्याच भारत देशात आपण राहतो का? कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या मानाने परत पाठवली. त्यात छत्रपतीची मावळत आम्ही अभिमानाने सांगतो, कोणाच्या आई बहिणीकडे वाकड्या नजरेने कधीच बघणार नाही. परवा घडलेले कोकण येथील बलात्कार प्रकरण. अरे ज्या मुलीच्या इतरांसोबत खेळायचे, बागड्याचे, अभ्यासाचे दिवस तिच्यावरच नराधमांनी क्रूर अन्याय केले. तर पायाची आग मस्तकात जाते, मस्तकात का उर माजतो आणि धगधगत्या उरात एकच प्रश्न निर्माण होतो, बलात्कार करणारे हिरवे, निळे, पिवळे, भगवे जगातील असतील नसतील तेवढ्या रंगाचे असले तरी त्यांना एका शिक्षा व्हायला पाहिजे, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रांजाच्या बाटलीला दिली होती. छत्रपतीचे शासन चौरांग हात पाय कलम करून भर चौकात भीक मागायला बसवले. कोणी भीक न देणे आणि त्याचे बघून इतरांचे असे करण्याचे धाडस नव्हते. आज या प्रशासनाला, या सरकारला जिजाऊची लेक टणकावून सांगते की वादळापूर्वीची शांतता आहे. आम्हाला भीक नको तर हक्क पाहिजे, दान नको तर अधिकार पाहिजे. आणि त्या कोपटीच्या नरात आम्हाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आता सर्वजण माझ्यासोबत बोलणार आहेत. एक मराठा, अजून जोरात, एक मराठा. मराठ्यांचा आवाज झोपलेल्या सरकारपर्यंत पोहोचलाच पाहिजे. एक मराठा. जय
जिजाऊ, जय शिवराय, जय तू मराठा. इथे उपस्थित समस्त मराठा मावळ्यांनो तर वाघिणींनो, जरासा संयम धरा. अवघं भविष्य तुमचंच आहे, म्हणून जरा वेळ संयम धरा. जय भवानी, जय भवानी, जय जिजाऊ. सर्वप्रथम महाराष्ट्राची कुळदेवता आई तुळजाभवानी यांना मी वंदन करते. तर राजमाता, राष्ट्रमाता मा जिजाऊ, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, तर त्यांचं स्वप्न साकार करणारे राजश्री छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महाराज यांना माझा तिवार मानाचा मुजरा. मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा, होय तोच जिल्हा जिथे मा जिजाऊ जन्मल्या, तोच जिल्हा जिथे स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंच्या डोळ्यात रुजलं, तोच जिल्हा जिथून शिवाजी महाराजांना तयार करण्याची स्मृती तयार झाली. तिथूनच मी आली आहे मित्रांनो. मी गायत्री भोसले, गायत्री विलासराव भोसले, बुलढाणा जिल्हा येथून समस्त मराठा बांधवांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आली आहे. आजचा हा दिवस म्हणजे मराठ्यांसाठी सुवर्ण अक्षरात नोंद घ्यावा असा हा दिवस आहे. आज हे समस्त मराठे एकत्र आलेत ते मराठा क्रांती मूक मोर्चाद्वारे. हा मूक मोर्चा काढण्याची गरज मराठ्यांना का पडली? का पडली ही मूक मोर्चा काढण्याची गरज मराठ्यांना? कारण गेले 300 ते 400 वर्ष मराठा समाज हा वेगवेगळ्या गटातटांमध्ये विभागला गेला होता. मराठा, पाटील, कुंभी, देशमुख असे समस्त वेगवेगळ्या गटांमध्ये मराठा समाज हा विभागला गेला होता. आज हा मराठा एकत्र आलाय. खरं तर आज हा मराठा एकत्र यायला हे कारण नको होतं हे कारण, पण हे कारण घडलं. कारण एकीकडे आधी आपण म्हणू शकतो की ज्या वेळेला मराठ्यांकडे ताकद होती, त्यावेळेला मराठ्यांकडे गडगंज संपत्ती, शेकडो एकर जमिनीचा मालक म्हणजे मराठा. तो मराठा कालांतराने कसा विभागात गेला, कालांतराने तो कसा गरिबीत होरपळू लागला, हे त्यालाही कळलं नाही. आझाद मैदानात नेमकं काय काय घडतंय आणि या मोर्चाबद्दलचे सगळे अपडेट्स आपल्याला असेच बघायचे आहेत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.